नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा होईल। मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर आपण देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीने होणार आणि असा कोणता तो बाजारभाव मिळणार की ज्या भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा, चला जाणून घेऊयात। तर पहिल्यांदा बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भाव पातळी। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव $11.75 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसण्याची शक्यता नाही आणि सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला भविष्यामध्ये $11.50 प्रति बुशेल्स पासून $12 प्रति बुशेलच्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला काही मजबूतीने आधार मिळणार नाही। सध्या देशामध्ये खत बियाणासाठी सोयाबीनची विक्री वाढली होती, पण आता ही विक्री हळूहळू कमी होत आहे। येत्या 4-8 दिवसांमध्ये ही विक्री आणखीन कमी होईल, ज्यामुळे सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावात 100 ते 200 रुपयाची तेजी येऊ शकते। जो सध्या सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 4000 ते 4400 दरम्यान आहे, त्या 100-200 ची ही तेजी सोयाबीनच्या भाव पातळीस 4200 ते 4600 च्या रेंजमध्ये घेऊन जाऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अजिबात थांबायचं नाही। आपल्याला 4200, 4300, 4400 या ठिकाणी भाव मिळाला की सोयाबीनची इथं विक्री करा। सध्याच्या भावापासून 100-200 ची तेजीच हेच आपल्यासाठी फायद्याचं द्योतक आहे मित्रांनो, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। म्हणजे इथून 100-200 ची तेजी आली की आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि जरूर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।